उन्हात नको येऊ, सावली ते तिथं कोपऱ्यात बरं. जे क्रश झालं आणि खाली पडलं ना, ते इथंच पडलं. इथं सगळे तुकडे वेगळे पडले तिथपर्यंत. आणि ही जी जागा आहे, ह्या जागेवर इथं ही जी दादांची बॉडी पडली होती ना, ही ती जागा आहे. हे सगळं एअरपोर्ट आहे, सगळं इकडे दाखवाय. ही सगळी धावपट्टी आहे. इथून धावपट्टीला सुरुवात होती. इथून जवळजवळ 1 किलोमीटर पुढं एअरपोर्ट आहे. धावपट्टीवरनं विमान तिकडे एकच धावपट्टी आहे इथं. याच्यावरनं ते जातं. म्हणजे या इथूनच ही गाडी जी उभा आहे, या गाडीच्या इथूनच क्रश झालं आणि तिथून डायरेक्ट इथं खाली पडलं. इथं तुकडे होऊन त्या तिथपर्यंत गेलेलं आहे. हे जे लोक आहेत समोर उभा, इथपर्यंत ते विमानाचे आणि ह्या मावशीनं जास्त पाहिले. हे जे समोरचं घर आहे, हे ह्यांनी पाहिलं. मग हे धावत पळत आले. ते कापड वगैरे घेऊन आले आणि मग इथं जी बॉडी जिथं पडली होती, माझ्याकडे त्याचे फोटो पण आहेत त्या बॉडीचे. ही जिथं बॉडी पडली होती ती ही जागा आहे. आणि या जागेवरती हे म्हणजे थोडक्यात स्मृतीस्थळच असल्यासारखं आहे. हे दुर्दैव बारामतीचं. आज पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळीकडे फिरतो, लोकांना आवाहन करतोय, बारामतीकरांना आवाहन करतोय की आज सांगता सभा आहे आणि परवा मतदान आहे. हे या ठिकाणी आपल्याला एक ऐतिहासिक निर्णय घ्यायचा आहे आणि दादांचं जे अधुरं स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे सर्व बारामतीकरांना. तर ही मुलं देखील ही बारामती परिसरातलीच आहेत सर्व. या सगळा हा विषय आहे. हां, तर एवढंच आवाहन करेल मी भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी आणि श्रीगर्भ जागृती महासंघाच्या वतीने. हीच ती जागा आहे जे आता कामगार नेते शरद जोशी कामगार संघटनेचे जे त्यांनी जे आपल्याला आता सांगितलं की हीच ती जागा आहे की ज्या स्थळी घटना घडली होती. आणि दादांच्या अपघाती निधनानंतर आज प्रचाराची सांगता होत आहे. आणि आपण एवढंच मी बारामतीकरांना आवाहन करेल, विनंती करेल की प्रचंड बहुमताने वहिनींना निवडून देणं हीच खरी दादांना श्रद्धांजली राहील. जय हिंद.